हेलो स्टूडेंट्स, कल के लेक्चर में हमने सिग्निफिकेंट फिगर्स के बारे में पढ़ा था. यस्टरडे वी लर्नड अबाउट द सिग्निफिकेंट फिगर्स and rules to determine the number of significant figures. I will like to revise the last lecture in 5 minutes. So please just pay attention. What are the rules for determining what number of significant figure? Number of significant figures कितने हैं ये find out करने के लिए कुछ rules है. What is the first rule? The non-zero digits are taken to be what significant. अगर कोई आपको वैल्यू दी गई है, मान लो 1793. So how many non-zero digits are there in this? There are 4 non-zero digits. So significant figures कितने हो गए? 4. The second is if there is a zero and if it is trapped between two non-zero digit, it must be taken as significant. मान लो मेरे पास नंबर है 3059. Okay, now 3, 5 and 9 are non-zero digit. 0 is 0 non-zero नहीं है, लेकिन वो non-zero digits में क्या है? trapped है. तो that must be also counted as what? significant. तो significant figure यहाँ पर भी कितने हो गए? 4. Third, now the zeros which are leading यानी जो पहले आते हैं, जे पहले zeros येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.00597 असा नंबर जर असेल तर जे झिरोज पहिल्यांदा येतात, ज्याला आपण लीडिंग झिरोज म्हणतो, दोज मस्ट बी नॉट टेकन ॲज सिग्निफिकंट फिगर्स. तुमचं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्सचं काउंटिंग करत असताना यू मस्ट स्टार्ट विथ वॉट? फर्स्ट नॉन झिरो डिजिट. इथं फर्स्ट नॉन झिरो डिजिट काय आहे? 5. देन यू स्टार्टेड फ्रॉम हियर. सो हाउ मेनी नॉन झिरो डिजिट्स आर देयर? 3. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स कितने हो गए आपके? 3. नाउ टेक द नेक्स्ट एग्जाम्पल. इफ देर आर ट्रेलिंग जीरोज, मान लो मेरे पास एक नंबर है 7.900, ऐसा एक नंबर है. तो ट्रेलिंग झिरोज यानी क्या? जो एंड में आते हैं, जे शेवटी येतात त्यांना आपण काय म्हणतो? ट्रेलिंग झिरोज. तर ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट इफ अ नंबर हैज अ डेसिमल पॉइंट. यहां पर डेसिमल पॉइंट है, बिल्कुल है. तो ये दो क्या है? दोज आर सिग्निफिकेंट एंड नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स बिकम्स व्हाट? 4. If the number is in this way 1300, now in this number also these two zeros are what? Trailing, but this number doesn't have a decimal point, and if it doesn't have a decimal point then the number of significant figures are what? 1 and 2. हे दोनच नंबर्स काय आहेत? दोनच डिजिट सिग्निफिकंट आहेत. परंतु समजा आता हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. If I give you x is equal to 5100, then number of significant figures are what? 2. But if I write x is equal to 5100 मीटर, मैंने अगर उसको यूनिट भी दे दिया तो मेरा ये मेजरमेंट ये बताता है कि लास्ट के दो फिगर्स भी क्या है? सिग्निफिकेंट फिगर है. और फिर सिग्निफिकेंट फिगर हमें कितना लिखना पड़ेगा? 4. तो यहां पर कुछ कंफ्यूजन हो सकता है. टू अवॉइड दिस कन्फ्युजन अबाउट द ट्रेलिंग झिरो, जे शेवटी झिरोज येतात त्यांच्या बाबतीत काही ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून एक नवीन सायंटिफिक नोटेशन आलेली आहे. आणि आता ती पद्धत, ही झाली जुनी पद्धत होती. आता नवीन पद्धतीमध्ये काय केलं जातं? अ नंबर इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन अ सिंगल डिजिट रिटेनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स मल्टीप्लाइड बाय पावर ऑफ 10. यानी अगर मुझे 5100 लिखना है तो मैं इसे 5.1 इंटू 10⁻³ लिख सकता हूं, 5.10 इंटू 10⁻³ लिख सकता हूं, 5.100 इंटू 10⁻³ लिख सकता हूं. इन तीनों डिनोशन्स में डिफरन्स है. या तिघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे तो आपण पाहू. की पहिल्यामध्ये फक्त हे दोनच फिगर्स काय आहेत? सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पॉवर टू द 10 जो असतो तो सिग्निफिकंट घ्यायचा नाही. इथं किती सिग्निफिकंट फिगर्स? आता हा ट्रेलिंग झिरो आहे, पण इथं आपण डेसिमल टाकलाय ना, म्हणून आता इथं सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 3. इथं सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 4. तसं पाहायला गेलं तर ह्या तिघांची व्हॅल्यू काय आहे? तीच राहते. परंतु जेव्हा मी सिग्निफिकंट फिगर्स आर 2, सिग्निफिकंट फिगर्स आर 3, सिग्निफिकंट फिगर्स आर 4 याचा जेव्हा सांगतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? की जर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स दिलेल्या व्हॅल्यूमध्ये जर जास्त असेल देन दॅट रिप्रेझेंट्स व्हॉट? मोर ॲक्युरेट रीडिंग, रीडिंग टेकन विथ मोर प्रिसाइज्ड इन्स्ट्रुमेंट.
or an instrument with a higher precision. Got it? More if you want to study more on this, तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं असेल सिग्निफिकंट फिगर्सचा, तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ नक्की पहा. त्याच्यामध्ये मी सिग्निफिकंट फिगर्स डिटेलमध्ये डिस्कस केले. आता हे जस्ट रिव्हिजन चाललेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट कशाचा होता? रिव्हिजन ऑफ राउंडिंग ऑफ द डिजिट्स. राउंडिंग ऑफ द डिजिट्स. सपोज तुम्हाला असा प्रश्न आला, राउंड ऑफ टू सिग्निफिकंट फिगर्स इक्वल टू 3, म्हणजे तुम्ही तो नंबर राउंड ऑफ करायचा की सिग्निफिकंट फिगर्स किती पाहिजेत, त्याच्यामध्ये 3 पाहिजेत. आता पहिला रूल बघा. समजा तुम्हाला नंबर दिलेला आहे 2.7231 असा नंबर दिलाय. तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स किती ठेवायचे आहेत? 3. 1 2 3. म्हणजे चौथा नंबर तुम्हाला काय करायचा आहे? ड्रॉप. जो नंबर ड्रॉप करायचा आहे तो जर 5 पेक्षा कमी असेल, इफ द नंबर टू बी ड्रॉप्ड इज लेस देन 5, then write, don't change your preceding digit. 2 ला चेंज करण्याची काही आवश्यकता नाही. राइट सिंपली व्हाट 2.72. लेकिन अगर द डिजिट टू बी ड्रॉप अगर 5.7671 अगर ऐसा रहा, now I have to write how many significant figures? 3. 1 2 3. The number to be dropped is what? 7. 7 is what? Greater than 5. If it is greater than 5, the preceding digit is increased by what? 1. यानी 6 को 1 से बढ़ाने का, तो ये हो गया 7. तर तुमच्या मनातील सर जर ग्रेटर दॅन 5 असेल तर आधीचा डिजिट 1 ने वाढवायचा, लेस दॅन 5 असेल तर आधीचा डिजिट वाढवायचा नाही. हा रूल सिंपल आहे. पण जर 5 असेल तर काय? 5 असेल, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज 5, then there are 3 important rules. The first is if the number is in this way, 7.7653. Okay. Now I want to round up to what? 3 significant figures. ठीक है. तो 3 significant figures तक चाहिए. 1 2 3. Number to be dropped is what? 5. If that 5 is followed by a non-zero digit, if the 5 is followed by a non-zero digit, the preceding digit is increased by 1. तो ये क्या होगा? 7.77. तो आपका सवाल आएगा सर, इफ इट इज फॉलोड बाय अ 0 डिजिट, और इफ इट इज समजा असा प्रश्न असेल 82.35. ओके. Suppose now I want to retain how many significant figures? 3. 1 2 3. The digit to be dropped is what? 5. And whether it is followed by any digit? No. Whether it is followed by a non-zero digit? No. इसके आगे कुछ नहीं यानी क्या है? 0 है. तो preceding digit अगर odd है तो उसे even करने का by increasing by what? 1. लेकिन अगर preceding digit even रहा, मान लो ये नंबर है 71.85. आता the digit to be dropped is what? 5. And the preceding digit is what? 8. 8 is what? Even. If it is even, then don't do anything. Just simply write it as it is. So these were the rules of what? Rounding of the digits. This actually this first 9 minutes were the brief revision of what we have studied in our previous lecture. Now we will come to the very important part, and that is the rules for the arithmetic operation with significant figures. ये हमें कुछ रूल्स सीखने हैं. जब आपको कोई मेजरमेंट्स तुम्ही घेता लॅबमध्ये, तुम्ही लेंथ फाइंड आउट करता, ब्रेथ फाइंड आउट करता, तुम्हाला एरिया फाइंड आउट करायची असते, किंवा तुम्हाला मास दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, तुम्हाला डेन्सिटी फाइंड आउट करायची. जेव्हा तुम्ही मेजरमेंट्स घेता तेव्हा काही सिग्निफिकंट फिगर्स त्याच्यामध्ये असतात. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स किती ठेवायचे, तर त्याला रूल्स आहेत. पहिला रूल कशासाठी आहे? पहिला रूल आपण घेऊया मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा. म्हणजे द फर्स्ट रूल इज फॉर व्हॉट? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर प्लीज लिसन टू दिस रूल व्हेरी केअरफुली. व्हॉट इज द रूल फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन? In multiplication or division, the final result should retain as many significant figures are there in the original number with least significant figures. समजलं काय बोललो ते मी? परत सांगतो था. Look at this. माझ्याकडे एक नंबर आहे x 1.2. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2.
y आहे 1.3. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2, 1 आणि 2. ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं मला x इंटू वाय. तर आधी नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं 1.2 इंटू 1.3, 12 3 36, 3 कैरेट 1.56. ओके, तो आपका जो फाइनल आंसर आया है उसमें 3 डिजिट्स है, लेकिन यू मस्ट हैव टू एक्सप्रेस योर फाइनल रिजल्ट विथ अ नंबर विच हैज लीस्ट सिग्निफिकेंट फिगर. यहां पर सिग्निफिकेंट फिगर्स कितने हैं 2, यहां पर सिग्निफिकेंट फिगर्स कितने हैं 2. तो आपके फाइनल आंसर में कितने सिग्निफिकेंट फिगर्स चाहिए 2 है, कितने फिगर्स 3. यानी तीसरा क्या करना पड़ेगा ड्रॉप. इधर क्या आ गया अपना ड्रॉप का रूल. द फिगर टू बी ड्रॉप्ड इज व्हाट 6. 6 is what greater than 5. If it is greater than 5, then preceding digit has to be what increased by what 1. तो 1.56 को क्या लिखना पड़ेगा हमें 1.6. So just go through this rule. Take a note in your notebook with this example that for arithmetic operations with significant figure in multiplication or division, the final result should retain as many significant figures are there in the original number with least significant figures. Now look at this example. उन्होंने मास दिया है 5.327 kg. इसमें कितने सिग्निफिकेंट फिगर्स है 5.327 में? कितने सिग्निफिकेंट फिगर्स है 4. 1 2 3 4. इसमें कितने सिग्निफिकेंट फिगर्स है 4. वेरी गुड, कुछ समझ में आ रहा है आपको, चांगली गोष्ट आहे. व्हॉल्यूम किती दिलेला आहे 1.51 मीटर क्यूब. इसमें कितने सिग्निफिकेंट फिगर्स है 3. मला काय फाइंड आउट करायचं आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम. तर मी हे मास लिहिला, व्हॉल्यूम लिहिला आणि कॅल्क्युलेशन्स केले मी. तर कॅल्क्युलेशन अंती मला हे आन्सर भेटलं. आता इथं सिग्निफिकंट फिगर काय आहे 4. इथं सिग्निफिकंट फिगर काय आहे 3. रूल काय आहे तो ओरिजिनल नंबर विथ लिस्ट सिग्निफिकंट फिगर. लिस्ट 4 आणि 3 मध्ये लिस्ट किती आहे 3. म्हणजे तुमच्या फायनल आन्सर मध्ये किती फिगर्स पाहिजे आहेत 3. ओके, म्हणजे 1 2 3. नंबर कुठला ड्रॉप करायचा आपल्याला 7. 7 is greater than what 5. If it is greater than 5, the preceding digit has to be increased by what 1. तर इथं 3.52 नाही लिहायचं, काय लिहायचं 3.53. So this is your answer. This is the rule for what multiplication and division. What is the rule? Multiplication or division, the final result should retain as many significant figures are there in the original number with the least significant figure. आणि एक इलस्ट्रेशन तुमच्या समोर दिलेलं आहे. आता जो नेक्स्ट आहे तो ऍडिशन और सबट्रॅक्शनचा आहे. तर रूल पाहून घ्या. लुक ॲट द रूल. In addition or subtraction, the final result should retain decimal places. इथं खूप महत्वाचा पॉइंट आहे डेसिमल प्लेसेस. सिग्निफिकंट फिगर्स नाही, डेसिमल प्लेसेस ॲज देअर आर इन अ नंबर विथ लिस्ट डेसिमल प्लेसेस. आय विल एक्सप्लेन दिस विथ एक्झाम्पल. मला 3 क्वांटिटीज दिल्यात आणि मला त्या ऍड करायच्यात. काय माझी पहिली क्वांटिटी 531.38 सेंटीमीटर, 117.6 centimeter, 0.35 centimeter. Okay. After decimal, there are 2 places. After decimal, there is 1 place. After decimal, there are what 2 place. इसमें से लीस्ट क्या है 1. तो आपका जो फाइनल, आप पहला नॉर्मल एडिशन करो और आपके फाइनल आंसर में डेसिमल के बाद सिर्फ एक ही प्लेस लिखना है अपने को. आपका इसका एडिशन कितना आया 649.33. तो मुझे डेसिमल के बाद कितना नंबर सिर्फ लिखने का है जस्ट 1. द नंबर टू बी ड्रॉप्ड इज व्हाट 3. द नंबर टू बी ड्रॉप्ड इज 3. इफ इट इज ड्रॉप्ड इज लेस देन 5, इग्नोर इट. तो आपको 3 जैसा है वैसा ही रिटेन करना है और आपका आंसर कितना आएगा 649.3 सेंटीमीटर. तो
So this rule is very important. In addition or subtraction, the final result should retain the decimal places as there is in a number with least decimal places. Okay. Now based on these two rules, आपण काही MCQs पाहणार आहोत जे IITच्या आणि मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशनला आलेले असे 3 MCQs मला तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल. तिन्ही MCQs खूप महत्त्वाचे आहेत. पहिला जो MCQ आहे इट वॉज आस्क्ड इन IIT स्क्रीनिंग 2003 मध्ये IITच्या एंट्रन्स एक्झामला विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. ओके, लुक एट दिस क्वेश्चन. A cube has a side of length 1.2 into 10 raised to minus 2 meter. Calculate its volume. तर हा प्रश्न जेव्हा आपण पाहतो, एखादा मुलगा 10वी पास झाल्यानंतर जेव्हा 10वीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी जर हे पुस्तक उघडलं, हा प्रश्न वाचला तर तो ना, अरे IITला एवढा सोपा प्रश्न विचारतात, इतका सोपा. त्यांनी साईड ऑफ क्यूबची साईड दिली आणि आपल्याला व्हॉल्यूम विचारलाय. आम्ही काय शिकलो नाही का 10वी मध्ये? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज इक्वल टू साइड का क्यूब. ठीक है, साइड कितना दिया उन्होंने? 1.2 इंटू 10 रेज टू माइनस 2 चा क्यूब. 1.2 चा क्यूब म्हणजे 1.2 इंटू 1.2 इंटू 1.2 इंटू 10 रेज टू माइनस 6 मीटर क्यूब. आता हे कॅल्क्युलेशंस करूया आपण नॉर्मली. 1.2 इंटू 1.2 1.2 इंटू 1.2 कितना हो गया? 1.44 इंटू 1.2 12 4 जा 48 4 कैरेट 12 4 जा 48 आणि 4 52 5 कैरेट. तो कितना आता है इसका आंसर? 1.728 इंटू 10 रेज टू माइनस 6. तो आपको ये जो 4 ऑप्शंस में है उसमें से ये आपको सिलेक्ट करना है. अगर मान लो ये एक ऑप्शन, 4th ऑप्शन 1.728 ही रहता तो बच्चे लोग शायद उसको टिक कर दिया. कितना आसान सवाल था. लेकिन हमने मल्टीप्लिकेशन जब किया है तो दिस नंबर हैज हाउ मेनी सिग्निफिकेंट फिगर्स? 2. दिस हैज हाउ मेनी सिग्निफिकेंट फिगर्स? 2. दिस हैज हाउ मेनी सिग्निफिकेंट फिगर्स? 2. तो आपके फाइनल आंसर में सिग्निफिकेंट फिगर्स भी कितने चाहिए? 2 ही चाहिए. 2नच ठेवायचे. 1.7 म्हणजे आपल्याला 2 काय करायचा आहे? ड्रॉप. जो नंबर ड्रॉप करायचा आहे तो 5 पेक्षा कमी असेल, इफ अ डिजिट टू बी ड्रॉप्ड इज लेस देन 5 देन द प्रिसीडिंग डिजिट इज लेफ्ट एज इट इज. यानी आपका आंसर कितना चाहिए? 1.7 इंटू 10 रेज टू माइनस 6 मीटर क्यूब. और ये जिन्होंने आंसर टिक किया उनको मिलेंगे पूरे मार्क्स. यानी आपको यहाँ पर इथं तुम्हाला काय सगळ्यात महत्वाचं तो सांगा मला. रूल्स माहित पाहिजे तुम्हाला. कशाचे रूल्स? मल्टिप्लिकेशनचे. आणि इथं तर मल्टिप्लिकेशनचेच आपल्याला लागत होते. मल्टिप्लिकेशनचे, डिव्हिजनचे, ऍडिशन, सबट्रॅक्शनचे रूल्स आपल्याला माहित पाहिजे सिग्निफिकंट फिगर्स काउंट करत असताना. चला दुसरा प्रश्न बघा, एकदम फ्रेश, गेल्या वर्षीच विचारलेला आहे. 2019 जेई मेन्सच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. द एरिया ऑफ द स्क्वेअर इज 5.29 सेंटीमीटर स्क्वेअर. द एरिया ऑफ 7 सच स्क्वेअर्स टेकन इन टू अकाउंट. 7 सच स्क्वेअर्स, सगळे 7 सच स्क्वेअर्स आपल्याला ऍड करायला सांगितले आहेत. एका स्क्वेअरचा एरिया किती आहे? 5.29 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस 5.29 प्लस 5.29 प्लस 5.29 4 झाले. 5.29 प्लस 5.29 किती झाले? 1 2 3 4 5 6. अजून एक प्लस 5.29. तुम्ही म्हणाल सर 5.29 इंटू 7च केलं असतं ना. ते तर करणारच आहे मी, पण मी असं का लिहिलं? इथं आपण ते ऍड करतोय. मग आपल्याला ऍडिशनचे रूल्स अप्लाय करायचे आहेत, मल्टिप्लिकेशनचे नाहीत. आणि ऍडिशनचा रूल काय आहे? इन ऍडिशन द फायनल रिझल्ट शुड रिटेन डेसिमल प्लेसेस
as there is in a number with least decimal places. पहिल्यांदा आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करू. कशाचं? 5.29 प्लस 5.29 प्लस 5.29 7 टाइम 5.29 इंटू 7 7 9 जा 63 6 कॅरेट 7 2 जा 14 आणि 6 22 कैरेट 7 5 35 एंड 2 37. तो इसका आंसर आता है 37.03 ओके सेंटीमीटर स्क्वायर. सब ऑप्शंस में सेंटीमीटर स्क्वायर था, मैंने लिखा नहीं था. ओके ओके. आता सांगा मला तुम्ही कुठला आन्सर घेणार ह्यातलं. 5.29 मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 3. मग आन्सर 37.0 लिहायचं का 37.03 लिहायचं? इथं रूल्स मल्टिप्लिकेशनचे नाही अप्लाय करायचे आहेत. इथं रूल्स आपल्याला कशाचे अप्लाय करायचे आहेत? ऍडिशनचे. ऍडिशनचा रूल काय सांगतो? यू शुड रिटेन डेसिमल प्लेसेस एज देर इज इन अ नंबर विद लीस्ट डेसिमल प्लेसेस. इसमें डेसिमल प्लेस के बाद कितने नंबर है? 2. इसके 2. यानी आपके फाइनल आंसर में डेसिमल प्लेस के बाद 2 नंबर चाहिए और वो 2 नंबर है 37.03. तो आपका आंसर कितना होगा? सी. What was the common mistake that the students committed? उन्हें लगा कि सिग्निफिकेंट फिगर्स 3 है तो उन्होंने 37.0 लिखा. 3 सिग्निफिकेंट फिगर. वो रूल मल्टीप्लिकेशन के लिए है. एडिशन के लिए हम जब ऐड करते हैं 7 एरियाज आपको ऐड करने को बोला था ना. तो जब आप एडिशन कर रहे हो देन यू मस्ट रिटेन डेसिमल प्लेसेस एज देयर इज इन अ नंबर विथ लीस्ट डेसिमल प्लेसेस. पूरा 4 मार्क का ये सवाल था. एकदम लॉलीपॉप प्रश्न होता हा. पण ज्यांना रूल्स माहित नाहीये त्यांच्यासाठी हा निश्चित अवघड आहे. आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन होता तो हा मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. द लेंथ ब्रेडथ अँड थिकनेस ऑफ द ब्लॉक आर length equal to 12 centimeter, breadth equal to 6 centimeter, t is equal to, that is thickness equal to 2.4 centimeter. The volume of the block according to the idea of the significant figure is. According to the idea of त्यांनी तर प्रश्नामध्ये स्ट्रेट सांगितलंच तुम्हाला की अकॉर्डिंग टू द आयडिया ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, आम्हाला व्हॉल्यूम माहित नाही का ब्लॉकचा कसा फाइंड आउट करायचा? माहिती आहे. लेंथ इंटू ब्रेडथ इंटू थिकनेस. लेंथ कितना है? 12 सेंटीमीटर. 6 इंटू वॉट? 2.45. नॉर्मल कैलकुलेशन तो करते हैं हम. 12 6 जा 72 इंटू वॉट? 2.45. ओके, पहले ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. व्हॉट इज 72 5 जा? 72 5 जा इज वॉट? 360. 36 कैरेट. व्हॉट इज 72 4 जा? 72 4 जा इज 288. 288 plus 36 is what? 324. तो 32 कैरेट. 72 जा 144. 144 आणि 32 किती झालं? 176. 176. तो ये हो गया 176.40 सेंटीमीटर क्यूब. दिस वॉज योर answer. But now here you have done what? Multiplication. Multiplication involves what? Multiplication of length, breadth and thickness. It includes what? Length, breadth and thickness. Multiplication. Multiplication चे rules apply करायचे. काय आहेत multiplication चे rules? रूल काय म्हणतो की लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे आपण. ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. ह्याच्यामध्ये किती आहे? 1. ह्याच्यामध्ये किती आहे? 3. म्हणजे तुमच्या फायनल आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे? फक्त एकच सिग्निफिकंट फिगर पाहिजे. माझा आन्सर किती आलं? 1.7640. ठीक आहे. आता नीट बघा, मी ह्याला असं लिहितो 176.40. मी ह्याला लिहितो 1.764 इंटू 10⁻². ठीक है. अभी मुझे सिर्फ एक ही रखना है, यानी ये सेकंड को क्या करना है? मुझे ड्रॉप.
जिसे ड्रॉप करना है वो 5 से क्या है, बड़ा है। अगर वो 5 से बड़ा है तो प्रीवियस डिजिट क्या है मेरा 1, प्रीवियस डिजिट को 1 से बढ़ाना पड़ेगा, यानी 1 क्या होगा 2, तो आंसर आपका क्या आएगा 2 into 10 raised to 2 centimeter square. So your answer is what? B option. If you have ticked the option B, you will get complete marks. This was the beauty of this rules of significant figures. Very important part that which we have studied. There can be one MCQ that can be asked in your entrance examination based on the significant figures.